अनिल पाटील जी, आज अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होतोय, तरी देखील या सगळ्या विमान अपघाताचा जो प्राथमिक चौकशी अहवाल आहे तो अद्यापही समोर येताना पाहायला मिळत नाही। त्या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केले जाताना पाहायला मिळतात। इथे आता या सगळ्या गोष्टी आपण एक गोष्ट त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष दिली पाहिजे आणि लक्षातही घेतली पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेला अजितदादा गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दुःख आहे, हे बरोबर आहे। परंतु या सगळ्या तपासाच्या यंत्रणेमध्ये जसं आता वारंवार कालपर्यंत जे आरोप केले जात होते, FIR का रजिस्टर होत नाही, आता एखादा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा मृत्यू झाला असेल, मग तो नॅचरल असेल किंवा अनैसर्गिक असेल किंवा नैसर्गिक असेल, तर याची EDची रजिस्ट्रेशन जे असतं, ED म्हणून जी पोलीस स्टेशनला नोंद केली जाते, अननॅचरल डेथ याचा जो रिपोर्ट दिला जातो त्याचं बारामतीमध्ये नक्की त्याचं रजिस्ट्रेशन म्हणजे तो रजिस्टर गुन्हा झालेला आहे। आता राहिला तो नॅचरल गुन्हा डेथ झाल्यामुळे त्याच्यावरती जी काही आता पुढची प्रक्रिया असते त्या 2 प्रकार असतात प्रामुख्याने। एकदा ED झाल्यानंतर आता विमानाचा अपघात म्हटल्यानंतर त्याच्यासाठी विमानामध्ये असलेले दोष मग AAIB कडनं विमानाच्या बाबतीमध्ये असलेली टेक्निकल माहिती जी असेल ती टेक्निकल माहिती त्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे। आता त्याच्यानंतर DGCA कडनं या सगळ्या गोष्टींमध्ये अनियमितता कुठे पाळली गेलेली का ते शोधण्याचं काम चाललेलं आहे आणि याच्याबरोबर कुठे काही घातपात झालेला आहे का हेही बघण्याचं काम चाललेलं आहे। त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जी मागणी आहे आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा वहिनींनी जी मागणी केलेली आहे ते CIDची सुद्धा त्या ठिकाणी तपासाची यंत्रणा फार मोठ्या प्रमाणात वेगाने काम करते। आता ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला गोपनीयता ठेवावी लागते आणि ती गोपनीयता जर का ठेवली तर त्याच्यामध्ये चुकून कोणी समजा जर का दोषी असेल किंवा घातपाताची आपल्याला जी वारंवार शंका येते तो घातपात झालेला असेल तो जोपर्यंत आपल्याला पद्धतशीर तिथपर्यंत आपण कन्क्लुजनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत याच्यात गोपनीयता ठेवायला पाहिजे। ती गोपनीयता आजपर्यंत ठेवली गेलेली। एकदा तो अहवाल झाला की याच्यामध्ये विमानाचा मालक दोषी आहे, विमानाच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये अजून कोणी दोषी आहे किंवा घातपाताच्या बाबतीमध्ये त्या दृष्टिकोनातून CIDची जी चौकशी चाललेली त्यात काही प्रकार आहे का, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्याला अहवालातून आल्यानंतरच पुढच्या FIR किंवा पुढच्या कायदेशीर प्रक्रिया ज्या असतात त्या आपल्याला पाडताना येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळतील। पण आम्हाला कधी कधी शंका वाटते की हा एक प्रकारे गोपनीयता न पाळता जो काही दोषी भविष्यामध्ये आपल्याला आढळणार आहे त्याला एक प्रकारची मदत वेगवेगळे व्हिडिओ दाखवून वेगवेगळे प्रेझेंटेशन दाखवून हे समोरच्यांना एक प्रकारची मदत होते। तर ती मदत जो काही दोषी असेल त्याला न करता त्याला न होऊ देता समजा जर का ज्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणांपर्यंत समजा जर का रोहितदादांनी याची माहिती दिली तर दोषींवरती कारवाई होऊ शकते आणि ते आपल्याला खरं निष्पन्न जे असेल खरं जे काही कारण असेल ते सगळं खरं कारण आपल्याला मिळवताना त्याच्यात मदत होईल। परंतु त्यांच्या पक्षातले प्रवक्ते म्हणतात की विकास लावांडे की आता अजित पवार प्रेमींना एकवटावा लागेल, अजित पवार प्रेमींना आता रस्त्यावरती उतरून अजितदादांच्या या सगळ्या मृत्यूच्या संदर्भात न्याय प्रकाराची मागणी जी आहे ती करावी लागणार, अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांच्याकडनं व्यक्त होतं। कारण की 1 महिनाभर झाला तरी देखील रिपोर्ट येत नाही। स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रिपोर्ट येणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं, तरी देखील अजित पवार यांच्या मृत्यूनंतर 1 महिना झाला तरी रिपोर्ट समोर येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आता ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या ह्या सगळ्या गोष्टीची मी कल्पना आपल्याला दिल्यानंतर ही सगळी गोपनीयता याच्याकरताच बाळगली जाते की योग्य पद्धतीचा रिपोर्ट आला पाहिजे आणि लवांडेंनी सांगण्याची आम्हाला आवश्यकता नाही। आमची मागणी पण आहे आणि आम्हाला समजा जर का त्यात काही त्रुटी आढळल्या काही चुकीचं आढळलं तर त्यांच्या आधीच आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत किंवा उतरण्याची आमची शक्यता असेल किंवा आम्ही तोही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो। पण वस्तुस्थिती जोपर्यंत एजन्सीजकडनं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आपण काहीतरी बोलायचं आणि वेगळ्या दिशेला आपल्याला हा सगळा प्रवास करायचा याची काही आवश्यकता मला वाटत नाही। परंतु तेच लवांडे असं म्हणतात की जे रोहित पवारांवरती आरोप करतात ते सगळे भाजपवासी होणारे आमदार आहेत म्हणून। कोण?
विकास लावांडे जे पक्षाचे त्यांचे प्रवक्ते आहेत ते म्हणतात की जे रोहित पवारांवरती आरोप लावतात आहेत, रोहित पवार सातत्यानं वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भाची भूमिका मांडतात आहेत, त्या सगळ्या रोहित पवारांवरती या सगळ्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात आरोप करणारे जे काही कोणी आमदार आहेत ते सगळे भाजपवासी आहेत, ते भाजपला खुश करण्याकरता या सगळ्या संदर्भात आरोप करतात. नाही, आता भाजपला आम्हाला खुश करण्याची काय आवश्यकता आहे? आम्ही NDA मध्ये आहोत, भाजप बरोबर आहेत, हे नाकारण्याचे काही आम्हाला सगळ्यांना कारण पण नाही. परंतु भाजपचा कुठला नेता किंवा भाजपची केंद्रातलं किंवा राज्यातलं सरकार या सगळ्या गोष्टीला आम्हाला सहयोग करत नाहीये किंवा आम्हाला साथ देत नाहीये किंवा आमच्या केलेल्या मागण्यांना कुठेतरी बायपास करायचा प्रयत्न करत आहे असं तर काही आम्हाला आढळत नाहीये. ज्यावेळी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या किंवा राज्यातल्या दोन्ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांकडनं जर का योग्य पद्धतीने सहकार्य मिळत असेल आणि त्यांची सुद्धा तीच इच्छा असेल तर आम्हाला भाजपवासी म्हणण्याचा काय त्यांना अधिकार? परंतु तुमच्या 4 नेत्यांवरती सातत्यानं टीका केली जाते. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे चारही नेते खरं तर अजित पवारांना फार दबावाखाली ठेवत होते. अजित पवार यांच्यापासून त्रस्त झालेले होते. अजित पवारांना हे नकोसे वाटत होते म्हणून विलिनीकरणाच्या संदर्भात कुठेतरी अजित पवारांनी पुढचं पाऊल टाकलेलं अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांच्या पक्षातल्या नेत्यांकडनं वारंवार होताना पाहायला मिळतं. नाही, असा कुठला दबाव अजितदादा कोणाच्या दबावाखाली येत होते? अजितदादांच्या उभ्या आयुष्यामध्ये ते कोणाच्याच दबावाला घाबरलेले नाहीत आणि कोणाचा दबावही त्यांना ऐकण्यात आमच्यासारख्याला कधी ऐकायलाही मिळालेला नाही. आता राहिला ते एकदा सांगतात अजितदादा दबावात होते, कालपासून वेगळं बोलायला लागले की सुनेत्रा वहिनी सुद्धा यांच्या दबावामध्ये राहतील किंवा ठेवण्याचा यांचा प्रयत्न असेल किंवा यांची पोळी शेकण्याकरता हे 4 नेते जे वारंवार नाव घेतले जात आहेत त्या 4 नेत्यांची पोळी शेकण्याकरता कदाचित त्यांना त्या पद्धतीने ते पुढे यायचा प्रयत्न करतायत. मग मला हा सगळ्या विरोधकांना किंवा जे टीका करतायत त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींना बनवण्याकरता यांनी काय दबावामध्ये काम केलं का? राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती त्यांना जर का विराजमान केलेलं असेल त्याच्यासाठी योग्य साथ दिली म्हणजे ते कोणाच्या दबावाखाली केली? आत्ता समजा जर का पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवायचा त्यांनी निर्णय घेतला, मग तो कोणाचा दबाव होता? हा दबाव होता का अजितदादाच्या परिवाराबरोबर असलेली निष्ठा होती? ही निष्ठेचा प्रकार आहे आणि ज्या पद्धतीने आमचे सगळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते दादांच्या परिवाराबरोबर निष्ठा ठेवण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्या निष्ठेला ते कुठेतरी आता वैफल्यग्रस्त झालेले मला तरी वाटतंय. परंतु हीच निष्ठेला कुठेतरी विलन ठरवण्याचं काम तुमच्या विरोधी बाकावरच्या पक्षाकडनं होतंय का? ज्या पद्धतीने सातत्यानं ते चार नेते उल्लेख करत रोहित पवार उल्लेख करतात. हे बघा, निष्ठा यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मग प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, आणखी अजून 100 नेते असतील, या सगळ्यांची अजितदादांच्या परिवाराशी असलेली निष्ठा हीच त्यांना खटकते.